अहिल्यानगर शहरातील केडगावमध्ये दोघांवर जीवघेणा हल्ला झालाय। या प्रकरणी 6 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे एका किरकोळ वादाची समजूत काढण्यासाठी गेलेल्या 2 तरुण मित्रांवर 6 जणांनी लोखंडी हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात अनिल सुरवसे आणि त्याचा मित्र ओंकार निरफराके हे दोघे गंभीर जखमी झाले। अनिल सुरवसे यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी सुरवसे आणि संशयित आरोपी पठाण हे एकमेकांच्या ओळखीचे आहे। 4-5 दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली होती। हा जुना वाद मिटवून आपल्यात भांडण नको असं समजावून सांगण्यासाठी अनिल आणि ओंकार हे दोघे साहिलच्या घरासमोर गेले होते। त्यांनी साहिलला घराबाहेर बोलावून चर्चा सुरू केली। मात्र बोलत असतानाच साहिलने अनिल आणि ओंकार यांना जोरजोरात शिवीगाळ करत धक्काबुक्की करायला सुरुवात केली। ओंकारने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच साहिलने आरडाओरडा करत घरातील लोकांना बाहेर बोलावलं। त्याचा आवाज ऐकून साहिलचा भाऊ सोहेल पठाण, आई रिजवाना पठाण, वडील समीर पठाण, चुलती यास्मीन पठाण आणि चुलते चोंड्या उर्फ सलीम पठाण हे सर्वजण घरातून लोखंडी हत्यार घेऊन बाहेर आले। त्यांनी बाहेर येताच अनिल आणि ओंकार यांना खाली पाडून बेदम मारहाण सुरू केली। यावेळी साहिलने अनिलच्या मांडीवर आणि सोहेलने ओंकारच्या पाठीवर धारदार हत्याराने पुन्हा वार केले। अत्यंत जखमी अवस्थेतही दोन्ही मित्रांनी ओंकारच्या दुचाकीवरून पळ काढत थेट रुग्णालय गाठलं। घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी अनिल सुरवसे यांचा सविस्तर जबाब नोंदवला। त्यावरून पोलिसांनी साहिल पठाण, सोहेल पठाण, रिजवाना पठाण, समीर पठाण, यास्मीन पठाण आणि चोंड्या उर्फ सलीम पठाण या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।